नाशिक मराठा उद्योजक लॉबीतर्फे नाशिक रोड विभागाची बैठक रविवारी पंचक येथे उत्साहात संपन्न झाली। या बैठकीत 100हून अधिक उद्योजक सहभागी झाले होते। यावेळी उद्योग व्यवसायासंदर्भात विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। बैठक यशस्वीतेसाठी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे, नाशिक जिल्हाध्यक्ष अश्विनी महाले, शहर संघटक मंजुषा संधान, मोनाली अस्वले, गायत्री गायकवाड, मोनाली मढे, स्वाती जाधव, मीनाक्षी जगताप, नरेंद्र थोरात, अंकुश देशमुख आदींनी संयोजन केले। जय शिवराय। मी सौ अश्विनी दौलत महाले, नाशिक जिल्हाध्यक्ष मराठा उद्योजक लॉबी। संपूर्ण राज्यभरामध्ये मराठा उद्योजक लॉबीतर्फे व्यावसायिक बैठकांचं आयोजन होत आहे। त्याच पद्धतीने दर रविवारी आपली एका विभागामध्ये व्यावसायिक बैठक होत असते। आज नाशिक रोड, जेल रोड या परिसरामध्ये आपली व्यावसायिक बैठक होती आणि 100+ आपल्या बांधव आणि भगिनींनी उपस्थिती दर्शवलेली आहे आणि अतिशय स्फूर्त असा सहभाग आम्हाला लाभलेला आहे। अशाच प्रत्येक व्यावसायिकांना नवनवीन संधी घेऊन आम्ही येत आहोत। प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज पडली, कोणालाही आपल्या व्यवसायामध्ये उभं राहण्यासाठी काय कमी पडतंय किंवा स्टार्टअप करायचं आहे, सुचत नाही आहे, काय करायला पाहिजे। प्रत्येक भगिनी असेल की तिला सुचत नाही आहे की मी घरात बसून काय करू शकते, त्या प्रत्येक भगिनीपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे। ज्या बांधव जे आपले मराठा बांधव भगिनी हा लाईव्ह किंवा न्यूजच्या माध्यमातून बघत असतील त्यांनी आमच्यापर्यंत नक्की संपर्क करा। आपल्या विभागामध्ये आपल्याला वाटत असेल की ह्या ठिकाणी आपण बैठक घेऊ शकतो, त्या ठिकाणी देखील आम्ही तिथे येऊन बैठक घेण्याचा नक्की प्रयत्न करू। दर रविवारी आपली बैठक होत असते। पुढच्या रविवारी म्हसरूळ विभागामध्ये आपली बैठक आहे। तर म्हसरूळ एरियामध्ये ज्या आसपासच्या विभागामध्ये जे कोणी बांधव असतील तर त्यांनी नक्की उपस्थित राहा। सकाळी 11 वाजता आपली बैठक सुरू होत असते। 11 ते 2 या वेळामध्ये आपली व्यावसायिक बैठक असते। संपर्कासाठी संपर्क देते मी माझा, अश्विनी दौलत महाले, 9762539146। ज्यांना कोणाला नंबर घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत संपर्क करू शकता किंवा आपल्या ॲडमिन टीमपैकी कोणालाही संपर्क करू शकता। ग्राफिक जे आहे, नियोजन, ठिकाण जे आहे ते लवकरच आपल्यापर्यंत पोहोचेल। इतका सुंदर प्रतिसाद सर्वांनी दिला आणि असाच प्रतिसाद सहकार्य नेहमी आपल्या मराठा बांधवांचं लाभत राहो हीच अपेक्षा करते आणि थांबते। जय शिवराय। सर, आज आपली जी काही इथे सभा भरली होती, काय संदर्भात होती आणि काय चर्चा झाली? समजा आज मराठा उद्योजक लॉबी जे आज पूर्ण राज्यभरात कार्यरत आहे। मराठा उद्योजक लॉबीची नाशिक शहरातील जेल रोड इथे आमची एक मीटिंग आम्ही आयोजित केली होती। त्या मिटिंगला परिसरातील सर्व बांधवांचा खूप उत्कृष्ट सहभाग लाभला। सर्वांनी भरभरून आपले मत व्यक्त केलं की मराठा उद्योजक लॉबी या चळवळीची आज समाजाला किती मोठी गरज आहे। आज प्रत्येकाने आपल्या वक्तव्यातून दाखवून दिले। सर्व समाज एकत्र आला, समाजाने सहभाग दिला, कारण सर्वांचे आभार। आपली चळवळ मराठा उद्योजक लॉबी काय कार्य करते तर मराठा उद्योग लॉबी मराठा समाजाला व्यवसाय सक्षम करण्यासाठी, मराठा समाजाला व्यवसाय देण्यासाठी सहकार्य प्रोत्साहन देण्याचं कार्य करते। ही चळवळ पूर्ण महाराष्ट्रावर अगदी जोरात चालू आहे। त्याच पद्धतीने आज नाशिक शहरातही आमचं कार्य खूप जोरात चालू आहे। त्याची आज बैठक जरूर आयोजित होती। सर्वांना चांगला उपस्थित सहभाग आपला चांगला मिळाला। थँक्यू। ॲक्शन सर, काय झालं? जय शिवराय। आज या ठिकाणी मराठा उद्योजक लॉबीच्या परिवारातर्फे व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही एकत्र आलो होतो आणि नवीन व्यवसाय घडले पाहिजे, मराठी माणूस व्यवसायामध्ये आला पाहिजे हा मूळ हेतू समोर ठेवून मराठा उद्योजक लॉबी अहोरात्र काम करत आहे आणि हे काम नाशिकपुरतंच मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर हे काम असंच जोमानं चालू आहे। तर या ठिकाणी जवळजवळ आज या मीटिंगचा जवळजवळ 100 लोकांनी आनंद घेतलेला आहे आणि प्रत्येकाने आपापल्या बिझनेसचं जाहिरात करून इतर लोकांनाही मोटिवेशन केलेलं आहे आणि असाच मराठी व्यावसायिक पुढं जाऊन आपल्या व्यवसायामध्ये यशस्वी होईल असा आशा बाळगतो आणि मराठा उद्योजक लॉबी कायम यांच्या पाठीशी उभी राहील अशी अपेक्षा करतो। जय शिवराय।